मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे रोजच्या वापरासाठी सुंदर अशी फुगाबाही डिझाईन बघणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे। इथे मी साध्याच बाहीचं पेपर कटिंग घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे साध्याच बाहीचं बरोबर असं पेपर कटिंग घ्यायचं आहे, कोणत्याही साईजमध्ये। आता इथे समोरच्या बाजूला पट्टी जोडण्यासाठी 2 इंचाची पट्टी ठेवली आणि लांबीला जेवढा आपला दंडगेर असेल ना तेवढ्या लांबीची इथे मी घेतलेली आहे। ही आपली ओपन बाजू आहे आणि ही आपली बंद बाजू आहे। आता बाहीचं पेपर कटिंग असं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल आपल्या लक्षात येईल की आपल्याला कपडा किती वापरायचा आहे। असं ओपन बाजूला बाहीचं पेपर कटिंग ठेवून घ्यायचं आहे। आता ह्या बाजूला एक मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते। तेवढा कपडा आपल्याला इथे चुन्या टाकण्यासाठी जास्त वापरायचा आहे। एक मार्किंग करून घेते 4 इंचावरती। मार्किंग करून झालेलं आहे। कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत तुम्ही वापरू शकता। आता ह्या मार्किंगवरती आपल्याला इथे बाहीचं पेपर कटिंग ठेवायचं आहे। आता जेवढा जास्तीचा ह्या बाजूचा कपडा आहे ना तेवढा एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचा आहे। कट करून टाकलेला आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। बाहीची उंची इथे मी 6 इंच शिलाई मार्जिनच्या सहित ठेवलेली आहे। असं ठेवून घेते बंद बाजूला। आता इथे वरच्या बाजूला एक मार्किंग करून घेते। बाही उंची झाली परफेक्ट। आता ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे। इथे ना काय होतं, चुन्या सुद्धा व्यवस्थित पडतात आणि दिसायला सुद्धा तुमची फुगाबाही सुंदर दिसते। त्यासाठी वरच्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्यायचं। आता एक लाईन ओढून घेते। सर्व साईजमध्ये तुम्ही इथे वरच्या बाजूला 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे चुन्या सुद्धा अशा व्यवस्थित पडतात आणि फुगा सुद्धा आपला खूप छान पडतो त्यासाठी। आता इथे मी असं पेपर कटिंग ठेवून घेतलं। ओपन बाजूला एक मार्किंग करून घेते। इथे हे अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे। इथून आतमध्ये आपल्याला इथे 2 इंचावरती सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं आहे। इथून आतमध्ये एक 2 इंचावरती ओपन बाजूला मार्किंग करून घेते, म्हणजे काय होतं मुंडा पुढे मागे होत नाही त्यासाठी मार्किंग करून झालेलं आहे। आता इथे आपला बाहीचा आकार देऊन घ्यायचा तिथपर्यंत। हे अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे। इथे मी अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे। आता बंद बाजूने इथे मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते। 1 इंचावरती मार्किंग करून झालेलं आहे। आता थोडासा खोलगट आकार इथे देऊन घ्यायचा आहे, समोरच्या बाजूला जोडण्यासाठी लागणार आहे त्यासाठी, म्हणजे समोरच्या बाजूला मुंडा जोडण्यासाठी तो आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। ही खोलगट बाजू आहे, समोरच्या बाजूला जोडली जाते असं मार्किंग करून ठेवायचं। आता हे आपल्याला दोन्ही सुद्धा एकत्र कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी मध्यवर्ती मार्किंग करून घेते, म्हणजे बाही जोडताना बरोबर येऊन जातं त्यासाठी। ओपन करून घेते। आता ही थोडीशी खोलगट बाजू इथून सर्वात आधी हे कट करून घ्यायचं आहे। इथपर्यंत मी हे कट करून टाकते। हे अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट असं बाहीचं कटिंग झालेलं आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची। कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत तुम्ही वापरू शकता। ही ओपन बाजू आहे। आता ओपन बाजूने प्रत्येक साईजमध्ये तुम्ही 6 इंच मार्किंग करून घ्या। तिथे आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीत, तेवढा भाग आपल्या इथे प्लेनमध्ये राहणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। मार्किंग करून झालं, थोडासा कट देऊन घ्या, म्हणजे चुन्या कुठून कुठपर्यंत टाकायच्या हे लक्षात येतं आपल्या। थोडंसं कट मार्किंग असं करून घ्यायचं आहे। आता ह्या सुद्धा बाजूला म्हणजे दंडगेरच्या सुद्धा बाजूला एक मार्किंग करून घेतलं। ओपन करून घेते। इथे मार्किंग झालं, इथे सुद्धा मार्किंग झालेलं आहे। वाटलं तर मार्किंग असं लाईन ओढून घ्यायची, म्हणजे काय होतं लक्षात येतं आपल्या त्यासाठी। हा मध्य आहे। आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। इथून सुरुवात करायची तर इथपर्यंत, जे आपण कट मार्किंग केलं का तिथून सुरुवात करायची आहे आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करून घ्या। आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, फक्त टाकताना एकसारख्या टाकायच्या आहेत, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू दिसायला एकसारख्या दिसतील त्यासाठी। आता जिथपर्यंत आपला कट आहे ना तिथपर्यंत पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। पूर्ण चुन्या टाकून घेतलेल्या आहेत, बघू शकता एक बाजू परफेक्ट झालेली आहे। आता कपडा फिरवून घेतला। आता ह्या सुद्धा चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करून घ्यायची। कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं। आता ह्या सुद्धा बाजूला आपल्याला ते एकसारख्याच पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत। ज्या पद्धतीने आपण त्या बाजूला टाकल्या त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला टाकून घ्यायच्या आहेत। जिथपर्यंत आपलं कट मार्किंग आहे ना तिथपर्यंत पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत।
बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे दोन्ही सुद्धा बाजू. हे अशा पद्धतीने पटकन होणारी सुद्धा ही बाही डिझाईन आहे. नक्की बनवून बघायची आहे. आता पेपर कटिंग घेतलं असं ठेवून बघा. हे असं लगेच ठेवून बघायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं मग बाही जोडायला पुरत नाही. असं पेपर कटिंग ठेवून बघायचं लगेच पुरतं आहे का. हे परफेक्ट झालेलं आहे. आणि जर कमी पडलं तर ह्यामधली एक चुनी काढू शकता किंवा त्यामधली सुद्धा त्या बाजूची सुद्धा एक चुनी तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता. आता ही उलट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि ही आपण समोरच्या बाजूला पट्टी जोडणार आहोत. असं ठेवून घ्यायचं आणि अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडत पकडत इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. जेवढं शिल्लक असेल तर कट करून टाकायचं आहे. दाबटीप टाकून घेते. दाबटीप देताना बरोबर आपली इथे पट्टीवरती आली पाहिजे. इथे आपली पूर्ण अशी दाबटीप टाकून झालेली आहे. आता सुईचं करून घ्यायचं हे अशा पद्धतीने. एकदा घडी करून घ्यायची म्हणजे धागे निघणार नाहीत त्यासाठी. आणि ह्याच्यावरती बरोबर एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे समोरच्या सुद्धा बाजूला एक प्रकारची आपली पट्टी तयार होईल त्यासाठी. आणि दिसायला सुद्धा आपली दंडगीरची बाजू एकसारखी दिसेल आणि व्यवस्थित सुद्धा दिसणार आहे त्यासाठी. हे पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. जास्तीच असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित झालं. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू म्हणजे आपल्या इथे धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीये त्यासाठी. आता इथे काय करायचं आपल्याला समोरच्या बाजूला एक लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आता इथे मी पूर्ण लेस जोडून घेते पूर्ण दंड घेरला. म्हणजे काय होईल आपली बाही डिझाईन सुद्धा दिसायला आणखीन सुंदर दिसेल त्यासाठी. इथे आपली पूर्ण लेस जोडून झाली. बघू शकता. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि कमी वेळामध्ये सुंदर अशी आपली ते रोजच्या वापरासाठी फुगाबाही कटिंग आणि शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत. उंची 8 इंच आहे. घडी 9 इंच आहे. दंडघेर 5.5 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट साध्याच बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला बाहीची बरोबर अशी मध्यावरती घडी करून घ्यायची आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता परत एकदा इथून हा बाहीचा मध्य आणि ही दंडगेरची बाजू असा परत मध्य करून घ्यावा लागेल. हे अशा पद्धतीने आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे इथं मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे बरोबर मध्यावरती. इथे आपलं मध्यावरती मार्किंग करून झालेलं आहे. आता इथून मध्यापासून ह्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंचावरती इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता ह्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला इथून ह्या बाजूला असं ठेवायचं. टेपचं टोक इथे इथून बरोबर असं 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता त्याच पद्धतीने हा मध्य आपण काढलेला परत असा टेप ठेवायचा आणि ह्या सुद्धा बाजूला इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला असा पट्टीचा वापर करायचा आहे आणि लाईनी फक्त एकाला एक अशा जोडून घ्यायच्या आहे. म्हणजे जे आपण मार्किंग केलेलं आहे का त्याला असं एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे इथे आपला आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. हे इथे मी असं मार्किंग करून घेतलं. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. इथून कट करून झालेलं आहे. आता त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला असं कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेलं आहे. आता हे अस्तरचा कपडा आपल्याला ब्लाऊज पिसाच्या कापडावरती ठेवून सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. म्हणजे सर्वात आधी इथे आपण हे डिझाईनचं मार्किंग केलेलं आहे का अर्धा इंच पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो पिना लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं कपडा सरकत नाहीये त्यासाठी. म्हणजे काय होतं अस्तर जोडायला सुद्धा आपल्याला सोपं जातं त्यासाठी. हे अशा पद्धतीने इथे मी पूर्ण अशा पिना लावून घेते. म्हणजे काय होईल आपली डिझाईन सुद्धा एकसारखी होऊन जाईल त्यासाठी. हे अशा पद्धतीने आता ही डिझाईन आपल्याला पूर्ण अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी सर्वात आधी पिना काढून घेते. आता इथे आपल्याला मध्यावरती असं पकडायचं आहे आणि थोडासा सावकाशमध्ये ब्लाऊज पिसाच्या कापडावरती कट देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे मी थोडासा कट देऊन घेतला. आता ओपन करून घेते पूर्ण
आता इथे बघू शकता अशा पद्धतीने हे पूर्ण असं कट करून टाकायचं आहे, म्हणजे पलटी करायला सोपं जातं. कट देऊन घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये आपण जो अस्तरचा कपडा जास्तीचा ठेवलेला आहे ना त्याला बरोबर अशी कट देऊन घ्या सावकाशमध्ये. हे पहा कोपरे फक्त व्यवस्थित करून घ्यायचे, म्हणजे आपली डिझाईनसुद्धा एकसारखी होऊन जाते. त्यासाठी हे अशा पद्धतीने आता हे आपल्याला पूर्ण असं पलटी करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अस्तर अशा पद्धतीने पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पलटी करून झालेलं आहे. आता सर्वात आधी इथे आपल्याला काय करायचं आहे, एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेलं आहे. इथे मी डिझाईन बनवण्यासाठी बरोबर ह्या बाजूने 5 इंच आणि ह्या बाजूने सुद्धा 5 इंच बरोबर असा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने कापडाची बरोबर अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे. हे पहा परत एकदा अशा पद्धतीने आणि पूर्ण तयार करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने त्याच पद्धतीने हे सुद्धा हे पहा अशी घडी करून घ्यायची आहे कापडाची बरोबर. हे पहा अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आता त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. बरोबर अशी त्रिकोणी घडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. आता हे आपण तयार केलेले त्रिकोण आहेत अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आणि जोडून घ्यायचे आहेत. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू असं ठेवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. जास्तीच असेल थोडंसं तर कट करून टाकायचं आहे, म्हणजे एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये करून घ्यायची आहे. धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्यायचे आहेत. आता हे आपण तयार केलेले त्रिकोण आहेत ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने आणि हे दुसऱ्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला इथे दोन्ही सुद्धा पॅक करून घ्यायचं आहे. इथे आपले दोन्ही सुद्धा बाजूंचे त्रिकोण पूर्ण असे पॅक करून झालेले आहेत. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला एक डिझाईन बनवून घेण्यासाठी हा मी कपडा घेतलेला आहे. आता इथे मी 4 इंचाची उंचीला पट्टी कट करून घेतली आणि लांबीला इथे मी बाहीच्या डबल कपडा घेतलेला आहे. इथे आपल्याला सर्वात आधी ही पट्टी तयार करून घ्यायची आहे. अशी घडी करून घ्या आणि पूर्ण पट्टी सर्वात आधी इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला ह्या पट्टीच्या पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे पूर्ण पट्टीच्या आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. एकसारख्या टाका फक्त, म्हणजे काय होईल तुमची बाही डिझाईन सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. त्यासाठी हे अशा पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण पट्टीच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला हे दंडगीरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे पूर्ण.
जोडून झालेलं आहे. आता हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथे आपल्याला पूर्ण एकदम अशी कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आता इथे आपल्याला दंडघेरच्या बाजूला सुद्धा पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे. इथे आपल्याला मणी जोडून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बटन जोडलं तरी सुद्धा चालेल. हे मी मणी पूर्ण पॅक करून घेतला. आता इथे बघू शकता हा आपला त्रिकोण आहे. हे अशा पद्धतीने पकडायचं आणि इथे ठेवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे थोडंसं. आता इथे आपल्याला मणी जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही ना इथे लटकन बनवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला मणी असा पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. आता ह्या सुद्धा बाजूला आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे. अशा पद्धतीने पकडायचं आहे. आता इथे आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित असं मणी जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपली बाही डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने सुंदर अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघा. आता इथे मी बाहीची उंची तयार 5 इंच तयार ठेवणार आहे. 1 इंच वाढून इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवली तरी सुद्धा चालेल. मार्किंग करून झालेलं आहे. उंचीचं परफेक्ट बाही उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. आवडीनुसार ठेवली तरी सुद्धा चालेल. आता ह्या बाजूला इथे चुन्या टाकण्यासाठी ही आपली बंद बाजू आहे. चुन्या टाकण्यासाठी कपडा इथे मी 4 इंचावरती एक मार्किंग करून घेते. तेवढा कपडा आपल्याला इथे जास्त वापरायचा आहे. चुन्या टाकण्यासाठी 4 इंच घेतलेला आहे. लक्षात ठेवा हे अंतर. आता इथे तुम्हाला तुमच्या मापानुसार म्हणजे साईज अनुसार बाहीचं पेपर कटिंग घेतलं तरी सुद्धा चालेल. तेवढं घडीचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी मार्किंग करून घेते. किंवा तुम्ही असं पेपर कटिंग घेतलं तरी सुद्धा चालेल. इथं ठेवून घ्या. हे आपण एवढं अंतर घेतलं. प्रत्येक साईजनुसार तुम्हाला हे घ्यायचं आहे. त्याच्या पुढे असं तुमच्या मापाचं केलेलं बाहीचं पेपर कटिंग ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने आणि जेवढं तुम्हाला घडीचं मार्किंग लागेल ना तेवढं लगेच इथे तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. हे अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा. तेव्हा परफेक्ट तुम्हाला इथे बाही जोडायला सुद्धा पुरणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे एवढा कपडा आपल्या इथे जास्त वापरला जाणार आहे चुन्या टाकण्यासाठी आणि हे परफेक्ट तुमचं घडीचं मार्किंग राहणार आहे साईज अनुसार. तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही जोडायला पुरेल. आता इथून इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते बाहीचा आकार देण्यासाठी. वरच्या बाजूने इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ही आपली ओपन बाजू राहणार आहे. बाहीच्या उंचीनुसार इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून आतमध्ये मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते म्हणजे आपला मुंडा पुढे मागे होणार नाही त्यासाठी. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने मी बाहीच्या आकाराचे बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. उंच आकार झाला. आता खोलगट आकार हे अशा पद्धतीने वाटलं तर थोडं थोडं मार्किंग करून सुद्धा घेऊ शकता. म्हणजे काय होतं इथं आपला आकार परफेक्ट येतो.
हे अशा पद्धतीने इथे आपल्याला परफेक्ट असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. उंच आकार असतो तो पाठीच्या बाजूला जोडताना येतो आणि खोलगट आकार असतो तो आपला समोरच्या बाजूला जोडताना येतो, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी खोलगट बाजूला थोडंसं मार्किंग करून ठेवते म्हणजे बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी. आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे पा. आणि दंडघेर मार्किंग तुम्ही नंतर करायचं आहे, ज्यावेळेस आपली बाही तयार होईल त्यावेळेस. हे पा अशा पद्धतीने इथे मी कटिंग करून घेतलं. आता थोडासा कट देऊन घ्या. इथे जेवढा कपडा आपण जास्त वापरला चुन्या टाकण्यासाठी घेतलेला आहे तेवढा इथे मार्किंग करून इथे एक आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे लक्ष देऊन बघा, एक बाजू बाजूला घेते, एक बाजू बाजूला घेतली, ही झाली आपली पाठीची बाजू आणि ही आपली झाली समोरची म्हणजे खोलगट बाजू. आता इथून मी हे कट करून घेते. हे पहा इथून अशा पद्धतीने. नवीनला सुद्धा जमेल एवढी ही सोपी पद्धत आहे बाही शिलाईची. हे पहा व्यवस्थित झालं आणि मध्यावरती एक मार्किंग करून ठेवायचं आहे. बाहीचं मध्य वाटलं तर इथे सुद्धा एक मार्किंग करून ठेवा म्हणजे चुकत नाही. त्यासाठी इथे सुद्धा एक मार्किंग करून घेतलं. जेवढा कपडा आपण इथे जास्त घेतला इथे एक करा, इथे एक आणि इथे एक आणि इथे एक, म्हणजे चुकत नाही त्यासाठी. अस्तर आहे. आता ब्लाऊज पिसावरती ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता ह्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. हे पहा ठेवून झालेलं आहे, बघू शकता ह्या पद्धतीने ठेवून घेतलं. आता ह्याच्या बरोबर आकारानुसार हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून झालेला आहे. आता अस्त्रचा कपडा इथे खालच्या बाजूला ठेवून घ्या आणि ह्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पिसाचा कपडा असा ठेवून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पूर्ण सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. इथे आपला अस्तर जोडून झालेला आहे. आता हे आपण कट मार्किंग केलेलं आहे ना, थोडेसे कट देऊन घ्या. हे अशा पद्धतीने. हा मध्याचा आहे बरोबर, बाही जोडताना मध्य येतो ते लक्षात ठेवा. आणि हा जास्त कपडा घेतला आपण किती त्याचा आहे लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. ही आपली फिटिंगची बाजू आहे. फिटिंगच्या बाजूने तुम्ही 6 किंवा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते. फिटिंगच्या बाजूने 6.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला 6.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं अशा पद्धतीने. थोडंसं मार्किंग करून घ्यायचं इथे सुद्धा आणि इथे सुद्धा, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. आता इथे आपण मार्किंग करून घेतलं आणि कट सुद्धा देऊन घेतले दोन्ही सुद्धा बाजूंना. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, नाजूक टाकल्या तरी सुद्धा चालतील. हे अशा पद्धतीने फक्त टाकताना एकसारखे टाका. सर्वात आधी इथे मी दंडघेरच्या बाजूला चुन्या टाकून घेतलेल्या आहे आणि चुन्यांचे तोंड माझ्या बाजूला मी केलेले आहेत. इथे कट देऊन घेतला ना तिथपर्यंत. हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता इथे. आता कपडा फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने म्हणजे ते बरोबर होऊन जातं. आता इथून सुरुवात करते आणि चुन्यांचे तोंड माझ्या बाजूला करून घेते. ते कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं. हे अशा पद्धतीने एकसारखे टाका. टाकताना फक्त एकसारखे टाकायचे आहेत. मध्य बाही जोडताना येणार आहे, लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने इथपर्यंत टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, आपल्या चुन्या सुद्धा इथे भरपूर होतात आणि बाही सुद्धा जोडायला आपल्याला इथे परफेक्ट पुरते त्यासाठी. हे पहा
अशा पद्धतीने इथे आपले पूर्ण चुन्या टाकून झालेले आहेत एकसारख्या, बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेले आहेत. आता ह्याच्यावरती मी बाही ठेवून बघते बरोबर आहे का. हे असं ठेवून बघा, बघू शकता इथे ही सुद्धा बाजू बघू शकता आणि ही सुद्धा बाजू बघू शकता. म्हणजे काय होतं, परफेक्ट बाही जोडायला पुरते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. जर कमी पडलं तर ह्यामधली एक चुनी तुम्ही काढू शकता, ह्या बाजूची सुद्धा एक काढू शकता आणि ह्याच्यामधली सुद्धा एक काढू शकता आणि इथली सुद्धा एक तुम्ही काढू शकता. पण असं ठेवून बघा पेपर कटिंग पुरतंय का ते लक्षात ठेवायचं आहे. इथे आपल्याला समोरच्या बाजूला जोडण्यासाठी उंचीला 4.5 इंचाची पट्टी कट करून घेतली, अस्तरच्या कापडाची आणि ब्लाऊज पिसाच्या कापडाची. आणि लांबीला जेवढी तुमची बाहीची लांबी आहे ना तेवढ्या लांबीची आपल्याला इथे पट्टी कट करून घ्यायची आहे. आता इथे अस्तरचा कपडा आहे, मध्यावरती घडी करून घ्यायचा आहे. बरोबर आपला मध्य माझ्या बाजूला आहे. आता मध्यापासून वरच्या बाजूला इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती इथे मी मध्यापासून 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. 1 इंचावरती मार्किंग करून झालेला आहे. आता इथे आपल्याला थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे ह्या बाजूला, किंवा ह्या बाजूने दिला तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आता हे मी इथे कट करून घेते. अशा पद्धतीने आणि मध्यावरती एक मार्किंग करून घेते. इथे कट करून झालेला आहे. आता ही सुईची बाजू आहे, आपला अस्तरचा कपडा ह्याच्यावरती असा ठेवून घ्या. आता इथे बघा जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा कट करून टाकायचा आहे. हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये या बाजूचा सुद्धा आता थोडे थोडे असे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे पलटी करायला सोपं जातं. सावकाशमध्ये अशा पद्धतीने पूर्ण कट देऊन घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला पूर्ण असं पलटी करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथे मी पूर्ण पलटी करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला एकदम अशी कडेकडेला सर्वात आधी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपण मगाशी मध्याचं मार्किंग करून घेतलं होतं, थोडंसं कट देऊन घेते इथे. हे अशा पद्धतीने आता ह्या सुद्धा बाजूला एक मार्किंग करून घेते, म्हणजे काय होतं बाही जोडताना चुकत नाहीये त्यासाठी. आता इथे सुद्धा समोरची बाजू दंडघेरची बाजू आहे, मध्य करून घ्यायचा बरोबर. हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथे मध्याचं मार्किंग करून घेत किंवा थोडासा कट देऊन घेतला तरी सुद्धा चालेल. एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. मध्य बरोबर असा मध्यावरती ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने हा मध्य बाहीचा मध्य आणि ह्याचा डिझाईनचा मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे. आणि हे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आणि जेवढं जास्तीचं असेल तेवढं कट करून टाकायचं आहे आणि दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे.
इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली आणि दापटीप सुद्धा टाकून झालेली आहे. जेवढा माझा कडेचा कपडा शिल्लक होता तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. आता इथे आपल्याला छोटेसे लटकन बनवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशी घडी करून घेते कापडाची आणि बरोबर चौकोनी तुकडे कट करून घ्या. आपल्याला इथे छोटेसे लटकन बनवून घ्यायचे आहेत 2. तुम्हाला इथे मी एक बनवून दाखवते, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, त्रिकोणी अशी घडी करून घ्यायची आहे. नॉड बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा आपल्याला थोडंसं बाहेरच्या बाजूला ठेवा आणि अशी घडी करून घ्यायची आहे कापडाची बरोबर, म्हणजे धागे निघत नाहीत आणि दिसायला सुद्धा लटकन आपल्याला व्यवस्थित दिसतं त्यासाठी. आता हे आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्या, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जातं. त्यासाठी थोडासा जास्तीचा कपडा आहे तो इथे मी कट करून टाकते. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता दुसरं सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे ह्या बाजूला. इथे आपले दोन्ही सुद्धा लटकन तयार झालेले आहेत. आता इथे मी समोरच्या बाजूला डिझाईन बनवून घेण्यासाठी बरोबर असा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. आता इथे मी कापडाची अशी घडी करून घेते आणि इथे आपल्याला हे बरोबर असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता फक्त एकाच बाजूला आपल्याला थोडासा असा कट देऊन घ्यायचा आहे, एकाच बाजूला फक्त. आणि हे आपल्याला इथे सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि टोक व्यवस्थित करून घ्यायचं आहे चारी सुद्धा बाजूंचं, म्हणजे इथे कोपरं व्यवस्थित काढून घ्यायचे चारी सुद्धा बाजूंचे. व्यवस्थित झालेलं आहे. आता मध्यावरती मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आणि एक मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घ्यायची. आता इथे काय कर, छोट्या छोट्या अशा चुन्या देऊन घ्या. हे पहा, अशा पद्धतीने हातानेच. हे पहा, अशा पद्धतीने. आणि एक शिलाई देऊन घ्यायची इथे, म्हणजे पूर्ण पॅक करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हे दोन्ही सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. सर्वात आधी लटकन पूर्ण पॅक करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने लटकन सर्वात आधी पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा, बघू शकता इथे मी पूर्ण लटकन पॅक करून घेतलं. आता ही डिझाईन सुद्धा ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायची आहे इथे. आता इथे आपल्याला बटन जोडून घ्यायचं आहे. इथे आपली बाही डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.